रामराम शेतकरी मित्रांनो, कांद्यावरील निर्यात बंदी का वाढवली याचं स्पष्टीकरण केंद्र सरकारने दिलेलं आहे. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे 31 मार्चपर्यंत कांद्यावर निर्यात बंदी लादली होती. शेतकऱ्यांना आशा होती की 31 मार्च नंतर सरकार कांदा निर्यात बंदी उठवेल, कांद्याला चांगला बाजार मिळेल. परंतु सरकारने कांदा निर्यात बंदी ही उठवली नाही. तर का उठवली नाही याचं स्पष्टीकरण केंद्र सरकारने दिलेलं आहे. तर मित्रांनो, पाहूयात केंद्र सरकार नेमकं याबाबत काय म्हणत आहे. मित्रांनो, केंद्रीय मंत्रालयाने कांदा निर्यात बंदी वाढविण्याच्या निर्णयावर स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की अल निनोमुळे निर्माण झालेली जागतिक पुरवठा साखळीची परिस्थिती आणि कोरडा दुष्काळ यामुळे सरकारला आर्थिक वर्ष 2023-24मध्ये कांद्याच्या निर्यातीचे नियमन करण्यासाठी काही धोरणात्मक उपाययोजना कराव्या लागल्या. यामध्ये 19 ऑगस्ट 2023 रोजी कांद्याच्या निर्यातीवर 40% निर्यात शुल्क लागू करणे, 29 ऑक्टोबर 2023 पासून प्रति मेट्रिक टन $800 किमान निर्यात मूल्य लागू करणे आणि देशांतर्गत ग्राहकांना परवडणाऱ्या दरात कांदा उपलब्ध व्हावा यासाठी 8 डिसेंबर 2023 पासून कांदा निर्यात बंदी लागू करणे यासारख्या उपाययोजनांचा समावेश यामध्ये आहे. तर मित्रांनो, केंद्र सरकारने फक्त तारखा दिलेल्या आहेत की 19 ऑगस्ट रोजी कांद्याच्या निर्यातीवर 40% शुल्क लावलं, त्यानंतर $800 किमान निर्यात मूल्य लागू केलं, त्यानंतर 8 डिसेंबर 2023 पासून कांदा निर्यात बंदी लागू केली. तर मित्रांनो, केंद्र सरकारचं म्हणणं आहे की अल निनोमुळे निर्माण झालेली जागतिक पुरवठा साखळीची परिस्थिती आणि कोरडा दुष्काळ यामुळे कांदा निर्यात बंदी सारखे निर्णय हे सरकारने घेतलेले आहेत. तर मित्रांनो, यावर आपलं नेमकं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकायचं आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.